अण्णा माझं ऐकून तर घ्या. अण्णांनी विक्रांची नोकरी करण्याशिवाय दुसरा पर्याय आहे का माझ्यासमोर? आकाश, मला तुझंही म्हणणं पटतंय की जर मी नोकरीनिमित्त बाहेरगावी राहिले तर आपल्या शाळेकडे मात्र दुर्लक्ष होणार, हो ना? पण तसं काही होणार नाहीये. उलट अण्णा, हीच तर आपल्या खऱ्या कसोटीची वेळ आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही नक्की करा. अण्णा, तुम्हाला आणि आकाश, तुला दोघांना मिळून ही शाळा चालवायची आहे. आणि आकाश, तुला जी भीती वाटते ना की मी इंटरनॅशनल स्कूलला बोलून मी तिकडची झाली तर तसं काही होणार नाहीये. मी तुला वचन देते. माझं लक्ष असणार आहे रे इकडे. मी कशी काही विसरेन? उलट तिकडचं लेटेस्ट तंत्रज्ञान, इकडचं देशी जुगाड यांचा मिलाप करून आपण वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करू शकतो. फक्त बस मला एवढंच पाहिजे की विक्रांत जसा आहे ना अण्णा, तसंच असलं पाहिजे. म्हणजे मला तसं नाही बोलायचं. अण्णा, माझं ऐकून तर घ्या. मी त्याच्यावरती संशय सुद्धा घेत नाहीये. म्हणजे बघा ना, जो माणूस शाळेची जागा रिकामी करा अशी पाटी घेऊन येतो आणि तोच व्यक्ती दिल्या घाटण्याच्या कर्जाचे हप्ते भरतो, म्हणजे नक्कीच काहीतरी आहे ना याच्यामध्ये, जे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. आणि तुम्हाला काय वाटतंय? तो माणूस असेल ना नीट,